तुम्ही देखील येल्लो झुकिनी तुमच्या मुलांच्या डाएटमध्ये इन्क्लूड करता का? आणि तुम्ही त्याचे काय बनवता हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तर आज मी इथे झुकिनीचा पराठा बनवत आहे. त्यासाठी एक झुकिनी मी स्वच्छ धुवून त्याला आपल्याला बारीक किसणीने ग्रेट करून घ्यायचं आहे आणि त्यात एक मी बॉईल्ड पोटॅटो देखील किसून घेतलेला आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्यांची छान पेस्ट बनवून घेतली. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, धने जिरे पूड, हिंग, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि एक छोटेसे अद्रक छान किसून घेतलेले आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला गव्हाचे पीठ ॲड करायचे आहे. लक्षात ठेवा, आपल्याला इथे पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे, कारण झुकिनीला स्वतःचे पाणी खूप असते. त्यामुळे आपल्याला आहे त्या ओलाव्यामध्ये हवे तेवढे पीठ घालून त्याची छान कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना इथे मी मध्ये ट्विस्ट करून तूप लावलेलं आहे आणि आपल्याला याचा छान असा पराठा दोन्ही बाजूने लाटून घ्यायचा आहे. झुकिनीमध्ये विटॅमिन ए, सी, के मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांचे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच मुलांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी देखील हा चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते आणि फायबर देखील असते. त्यामुळे तुम्ही हे त्यांच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करा. हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा खूप सॉफ्ट बनतो आणि चवीला देखील खूप टेस्टी लागतो. हा होता आरुषचा आजचा टिफिन. थँक्यू.